Hello and good morning dear students. I am Ms. Sonam Pawar and today we are continue our subject Human Resource Management. So in today's lecture we have discussed the advantages of training. Okay. In today's lecture we have discussed the advantages of training. In previous lecture we have already started the concept of employees training. So firstly, what is meant by training? So training is a short-term educational process and utilizing a systematic and organized procedure by which employees learn technical knowledge and skills for a definite purpose. Okay, training is a short-term educational process and utilizing a systematic and organized procedure by which employees learn technical knowledge and skills for a definite purpose. So आपण प्रिव्हियस लेक्चर्समध्ये पाहिले आहे की ही जी काही एम्प्लॉईजना ट्रेनिंग दिली जाते, ही जी काही ट्रेनिंग कन्सेप्ट आहे ती नक्की काय आहे त्याचे आपण प्रिव्हियस लेक्चर्समध्ये ऑलरेडी डिस्कस केले आहे. त्याचबरोबर हे जे एम्प्लॉईजना ट्रेनिंग दिली जाते ते का गरजेचे आहे, ओके, त्याचे जे काही रिझन्स आहेत ते रिझन्स कोणते आहेत, तर त्यामध्ये फर्स्ट रिझन होता टू मॅच द एम्प्लॉय स्पेसिफिकेशन विथ द जॉब रिक्वायरमेंट्स अँड ऑर्गनायझेशनल लीड्स. त्याचबरोबर टेक्नॉलॉजिकल ॲडव्हान्सेस, ऑर्गनायझेशनल कॉम्प्लेक्सिटी, त्याबरोबर जी काय एम्प्लॉईजना ट्रेनिंग दिली जाते ते अजून का महत्त्वाचे आहे, त्याची गरज काय आहे, तर जी काही ऑर्गनायझेशन आहे त्या ऑर्गनायझेशनची जी काही प्रोडक्टिव्हिटी आहे, ते जे काही प्रोडक्ट तयार करतात त्याची प्रोडक्टिव्हिटी इन्क्रीज करण्यासाठी एम्प्लॉईजना ट्रेनिंग दिले पाहिजे. त्यानंतर जे काही प्रोडक्ट तयार केले जाते, जे काही सर्व्हिसेस कस्टमरला प्रोव्हाइड केली जाते ते क्वालिटेटिव्ह प्रोडक्ट किंवा सर्व्हिस त्या कस्टमरपर्यंत पोहोचवण्यासाठी त्या एम्प्लॉईजना ट्रेनिंग दिले पाहिजे. कारण की जेव्हा जो काही एम्प्लॉई आहे, जो काही वर्कर आहे तो चांगल्या प्रकारे परफॉर्मन्स करणार आहे, तो चांगल्या प्रकारे काम करणार आहे, त्यामधूनच तो जो काही प्रोडक्ट बनवतो तो क्वालिटीचे बनवू शकणार आहे. मग त्याची जी काही प्रोडक्टची क्वालिटी आहे ती क्वालिटी इम्प्रूव्ह करण्यासाठी त्या एम्प्लॉईजना ट्रेनिंग दिली पाहिजे. त्याचबरोबर जेव्हा एम्प्लॉई काम करीत असतो त्यावेळेस त्याची सेफ्टी देखील महत्त्वाची असते, कारण की अनेक ॲक्सिडेंट्स त्या ऑर्गनायझेशनमध्ये घडू शकतात. मग असे ॲक्सिडेंट्स कमी करण्यासाठी आणि त्याची सेफ्टी सुरक्षितता त्याला मिळावी यासाठी तो जे काही काम करणार आहे त्याचे नॉलेज, त्याचे स्किल्स, त्या ठिकाणी कोणत्या मेथड्स यूज केल्या पाहिजे यांचे नॉलेज देण्यासाठी असे एम्प्लॉईजना ट्रेनिंग देणे गरजेचे असते. त्याचबरोबर या मॉडर्न इरामध्ये एन्व्हायरमेंटमध्ये असे अनेक वेगवेगळे चेंजेस होताना दिसतात. मग ते काही चेंजेस झालेले आहे, मग त्याच्यामध्ये टेक्नॉलॉजी असेल, ओके, त्यानंतर कस्टमर्स आहेत, त्या कस्टमरचे चॉईस बदलत असतात. मग त्या कस्टमरच्या चॉईसनुसार त्यांचे प्रोडक्ट किंवा ते सर्व्हिसेस बनवणे गरजेचे आहे. मग ते बनवण्यासाठी जे काही व्हेरियस टेक्नॉलॉजीज आहेत, ओके, ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी ऑर्गनायझेशनमध्ये अडॉप्ट करावे लागतात. मग ते टेक्नॉलॉजी ऑल नॉलेज एम्प्लॉईजना दिले पाहिजे, कारण की ती जी काही टेक्नॉलॉजी आहे त्याचे पूर्णपणे नॉलेज प्रत्येक एम्प्लॉईजना असेल याची गॅरंटी नसते. म्हणून ती टेक्नॉलॉजी, ती काही मशीन असेल ती कशा प्रकारे यूज केली पाहिजे जेणेकरून त्या ठिकाणी कमी ॲक्सिडेंट होतील, ते स्वतःची काळजी घेतील आणि त्याच्यामधून ते चांगल्या प्रकारे परफॉर्मन्स देऊ शकतील आणि गुड क्वालिटीचे अत्यंत चांगल्या प्रकारचे प्रोडक्ट किंवा ते सर्व्हिसेस बनवू शकतील. म्हणून अशा अनेक रिझनसाठी ती ऑर्गनायझेशन काय करते, त्या एम्प्लॉईजना ट्रेनिंग देत असते. प्रत्येक व्यक्तीकडे सगळे नॉलेज असेल असे नसते. मग असे नॉलेज त्यांचे इन्क्रीज व्हावे, त्यांचे स्किल्स डेव्हलप व्हावेत, ओके, ते जे काही काम करणार त्या ठिकाणी कशा मेथड्सने, कोणत्या स्टेप बाय स्टेपने त्यांनी काम केले पाहिजे या सर्वांचे नॉलेज त्यांना देण्यासाठी एम्प्लॉईज ट्रेनिंग महत्त्वाची असते. मग असे ऑर्गनायझेशन काय करते, त्या एम्प्लॉईजना ट्रेनिंग देते. मग ट्रेनिंग देण्यासाठी वेगवेगळ्या मेथड्सचा वापर करत असते. त्यामध्ये आपण प्रिव्हियस लेक्चर्समध्ये पाहिले आहे, त्यामध्ये ऑन दी जॉब ट्रेनिंग मेथड्स आहेत, ऑफ दी जॉब ट्रेनिंग मेथड्स आहे. या ऑन दी जॉब ट्रेनिंग मेथड्समध्ये देखील 5 मोस्ट अशा इम्पॉर्टंट मेथड्स आहेत ज्यांचा वापर एम्प्लॉईजना ट्रेनिंग देण्यासाठी ऑर्गनायझेशन करीत असते. आता ऑन दी जॉब ट्रेनिंग मेथड म्हणजे काय, जो काही वर्कर आहे तो ज्या ठिकाणी काम करतो ते जे काही वर्क प्लेस आहे त्या ठिकाणीच त्याला त्या कामाचे काय दिले जाते, ट्रेनिंग दिले जाते. आणि ऑफ द जॉब ट्रेनिंग मेथड म्हणजे काय, तर तोच व्यक्ती ज्या ठिकाणी काम करतो
त्या ठिकाणी त्याला ट्रेनिंग न देता वेगळे ट्रेनिंग प्रोग्राम्स ऑर्गनाईज केले जातात आणि त्या ठिकाणी त्याला ट्रेनिंग दिले जाते आणि ट्रेनिंग दिल्यानंतरच त्याला त्याचे जे काही रिअल वर्क असेल ते करण्यासाठी सांगितले जाते. मग असे ऑफ द जॉब ट्रेनिंग मेथड देण्यासाठी देखील व्हेरियस मेथडचा वापर ऑर्गनायझेशन करीत असते. मग असे ट्रेनिंग दिल्यानंतर कोणते ॲडव्हान्टेजेस त्या ऑर्गनायझेशनला प्राप्त होतात? मग अशा ट्रेनिंगचे अनेक ॲडव्हान्टेजेस आहेत. ते ॲडव्हान्टेजेस देखील आज आपण या लेक्चर्समध्ये डिस्कस करीत आहोत. सो फर्स्ट ॲडव्हान्टेज आहे या ट्रेनिंगचा, तो म्हणजे इन्क्रीज्ड प्रोडक्टिव्हिटी. देन सेकंड इज हायटेंड मोरल. देन थर्ड इज रिड्यूस्ड सुपरविजन. नेक्स्ट इज रिड्यूस्ड ॲक्सिडेंट्स अँड लास्ट इज इन्क्रीज्ड ऑर्गनायझेशनल स्टॅबिलिटी. तर हे जे काय 5 ॲडव्हान्टेजेस आहेत ते आज आपण या ठिकाणी डिस्कस करूयात. तर फर्स्टली तुम्हाला हे काय ट्रेनिंग जी कन्सेप्ट आहे ती माहिती असणे आवश्यक आहे. त्यानंतरच त्या एम्प्लॉईजना जे काही ट्रेनिंग दिले जाते त्याची गरज काय आहे, ओके. त्यानंतर त्याची ॲडव्हान्टेजेस कोणकोणते प्राप्त होतात, एम्प्लॉईजना ट्रेनिंग देण्यासाठी जे काही मेथड्स यूज केले जातात ते चांगल्या प्रकारे तुम्हाला समजतील. सो ट्रेनिंग काय आहे तर ट्रेनिंग इज अ शॉर्ट टर्म एज्युकेशनल प्रोसेस and utilizing a systematic and organizational procedure by which employees learn technical knowledge and skills for a definite purpose. So increased productivity. What is meant by increased productivity? तर increased productivity म्हणजे काय? एम्प्लॉईजला ट्रेनिंग दिल्यानंतर त्या ऑर्गनायझेशन जो पहिला ॲडव्हान्टेज प्राप्त होतो, जो पहिला फायदा होतो तो म्हणजे इन्क्रीज्ड प्रोडक्टिव्हिटी. सो अँड इन्क्रीज इन स्किल युजली रिझल्ट्स इन अँड इन्क्रीमेंट इन बोथ क्वालिटी अँड क्वांटिटी ऑफ आउटपुट. द इन्क्रीजिंग technical nature of modern jobs and demands systematic training to the make possible even minimum levels of accomplishment. So this is the first advantage of the training and increased productivity. आता प्रत्येक बिझनेस ऑर्गनायझेशन हे कशासाठी इस्टॅब्लिश होत असते तर त्यांचे अनेक गोल्स असतात. ते गोल्स अचीव करण्यासाठी ते चांगल्या प्रकारे काम करत असते, ओके. मग असे बिझनेस ऑर्गनायझेशन जेव्हा इस्टॅब्लिश होते त्यावेळेस ते कोणते ना कोणते प्रोडक्ट किंवा सर्व्हिसेस कस्टमर्सना प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करतात. मग ते जे काही प्रोडक्ट ते बनवित असतात, ओके, ते ऑर्गनायझेशन जे काही प्रोडक्ट किंवा सर्व्हिसेस तयार करत असतात ते चांगल्या प्रकारची क्वालिटेटिव्ह प्रोडक्ट किंवा ते सर्व्हिसेस कस्टमर्सपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. कारण की जर कस्टमर हॅप्पी असेल तरच त्या प्रोडक्टची काय होणार आहे, डिमांड वाढणार आहे. मग असे जे काही प्रोडक्ट आहे ते प्रोडक्ट चांगले बनवण्यासाठी काय केले पाहिजे तर ती ऑर्गनायझेशन काय करते, त्या एम्प्लॉईजना त्याबद्दलचे ऑल नॉलेज देते की ते जे काम करणार आहे, ते जे काही प्रोडक्ट तयार करणार आहे त्या प्रोडक्टची त्यांना इन्फॉर्मेशन मिळाली पाहिजे. ते प्रोडक्ट चांगले बनवण्यासाठी, ओके, कोणकोणत्या मेथड्स त्या ठिकाणी यूज केल्या पाहिजे त्याचे नॉलेज, त्याचबरोबर त्या एम्प्लॉईचं स्किल्स इन्क्रीज करण्यासाठी ती ऑर्गनायझेशन त्यांना ट्रेनिंग देते. आणि त्यांना ट्रेनिंग दिल्यामुळे काय होतात, ते चांगल्या प्रकारे त्यांचा 100% देऊन परफॉर्मन्स करतात आणि जे काही प्रोडक्ट असेल, जे काही सर्व्हिसेस असेल ते चांगल्या प्रकारची क्वालिटेटिव्ह बनवण्याचे प्रयत्न करतात. मग या ट्रेनिंग दिल्यामुळे त्यांचा जो ऑर्गनायझेशनला पहिला ॲडव्हान्टेज प्राप्त होतो तो म्हणजे इन्क्रीज्ड प्रोडक्टिव्हिटी. कारण की एखाद्या कामाचे जर त्या वर्कर्सला, त्या एम्प्लॉईजना चांगल्या प्रकारचे नॉलेज मिळाले तर ते चांगल्या प्रकारे काम करणार आहेत. म्हणून एम्प्लॉईजना ट्रेनिंग देणे आवश्यक असते. आणि या एम्प्लॉईजना ट्रेनिंग दिल्यामुळे अनेक बेनिफिट्स, अनेक ॲडव्हान्टेजेस त्या ऑर्गनायझेशनला प्राप्त होत असतात. ते एम्प्लॉईज चांगल्या प्रकारची क्वालिटेटिव्ह त्यांची जी काही प्रोडक्ट असेल, जी काही सर्व्हिसेस असेल ते तयार करण्याचा प्रयत्न करतात. यामधून ते जे काही एम्प्लॉईज आहेत त्यांचे स्किल्स इन्क्रीज होतात. त्यानंतर क्वालिटी अँड क्वांटिटी ऑफ आउटपुट यांच्यामध्ये इन्क्रीमेंट होते. तो जो काही एम्प्लॉय आहे त्याची जी काही जॉब पोझिशन असेल त्या जॉबबद्दलची ऑल रिगार्डिंग नॉलेज हे त्या एम्प्लॉईजना ट्रेनिंगमुळे प्राप्त होते. ते नॉलेज इन्क्रीज होत असते. त्यानंतर या मॉडर्न जॉब्समुळे काय झाले आहे तर जी काही सिस्टमॅटिक ट्रेनिंग आहे त्या सिस्टमॅटिक ट्रेनिंग देण्याची डिमांड वाढलेले दिसून येते. कारण की
प्रत्येक बिझनेस ऑर्गनायझेशनचे जे काही ॲम्बिशन्स ठरलेले आहेत ते अचीव करणे, टाईम टू टाईम अचीव करणे गरजेचे असते. यासाठी त्या एम्प्लॉईजना ट्रेनिंग देणे आवश्यक आहे आणि ट्रेनिंग दिल्यामुळे अनेक बेनिफिट्स, अनेक ॲडव्हान्टेजेस त्या ऑर्गनायझेशनला प्राप्त होतात. त्यामधील फर्स्ट ॲडव्हान्टेज तो म्हणजे इन्क्रीज्ड प्रोडक्टिव्हिटी. त्यानंतर जो सेकंड ॲडव्हान्टेज आहे तो म्हणजे हायटेंड मोरल. Heightened moral, it is the second advantages of training. So possession of needed skills help to meet such basic human needs as security and ego satisfaction. Collaborate personal and human relations programs can make a contribution towards moral, but they are hollow shells if there is no solid core of meaningful work done with knowledge, skill and pride. हायटेन मोरल म्हणजे काय, तर जे काय एम्प्लॉईज आहेत त्यांचे मोरल म्हणजे मनोबल हे त्यांना ट्रेनिंग दिल्यामुळे इन्क्रीज होत असते, ते वाढत असते. तर एम्प्लॉईजना ट्रेनिंग दिल्यामुळे जो सेकंड ॲडव्हान्टेजेस प्राप्त होतो तो म्हणजे जे एम्प्लॉईज असतात त्या एम्प्लॉईचे मनोबल वाढवण्यासाठी, त्यांचे मोरल वाढवण्यासाठी याची गरज आहे. जे काही एम्प्लॉईजकडे जे आवश्यक असणारे जे काही स्किल्स आहेत ते स्किल्स, त्याचबरोबर त्यांची सेफ्टी, त्यानंतर त्यांचा जो काही इगो सॅटिस्फॅक्शन आहे, यासारख्या ज्या काही मूलभूत अशा ह्युमन नीड्स आहेत ते कंप्लीट करण्यासाठी या ट्रेनिंगची गरज असते. त्याचबरोबर जे ह्युमन रिलेशन्स प्रोग्राम, ह्युमन रिलेशन्स प्रोग्राम आणि पर्सनल म्हणजे सहयोगी जे काही एम्प्लॉईज आहेत आणि जे ह्युमन रिलेशन्स प्रोग्राम आहेत ते काय करतात, तर अशामुळे असे वेगवेगळे ह्युमन रिलेशन्स प्रोग्राम ऑर्गनाईज केल्यामुळे त्या एम्प्लॉईजना काय होते, त्यांचे नॉलेज मिळते, त्यांचे स्किल्स डेव्हलप होतात आणि त्यांच्यामधून त्यांचे मोरल, त्यांचे मनोबल वाढवण्यासाठी या ट्रेनिंगची महत्त्वाचे योगदान त्या ठिकाणी दिसून येते. परंतु त्याला नॉलेज आणि स्किल्स यांचा आधार मिळणे त्या ठिकाणी आवश्यक असतो. त्यांना नॉलेज, त्यांना स्किल्स मिळाले तरच ते एम्प्लॉई काय होतात, त्यांचे मोरल वाढत असते, त्यांचे मनोबल वाढत असते. आता मनोबल कशासाठी वाढवले पाहिजे, तर ते जे काही काम करतात ते काम करण्यासाठी त्यांचा जो काही इगो आहे तो त्यांनी बाजूला ठेवला पाहिजे. त्यांनी त्यांच्या सेफ्टीचा विचार करून, त्या ऑर्गनायझेशनचा विचार करून त्या ऑर्गनायझेशनला बेनिफिट्स मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. कारण की ती ऑर्गनायझेशन जर चांगल्या प्रकारे काम करीत असेल तर त्याचे बेनिफिट्स त्या ऑर्गनायझेशनला, त्या वर्कर्सला, त्या कंट्रीला, त्या सोसायटीला होत असतात. म्हणून ते जे काही काम करतात, ते एम्प्लॉईज जे काही काम करतात त्या एम्प्लॉईजना चांगल्या प्रकारचे नॉलेज, त्यांचे स्किल्स प्रोव्हाइड करण्यासाठी प्रत्येक बिझनेस ऑर्गनायझेशन वेगवेगळे प्रोग्राम्स ऑर्गनाईज करते आणि त्याच्यामधून त्यांना ट्रेनिंग देते. ट्रेनिंग दिल्यामुळे ते एम्प्लॉईजचे नॉलेज आणि स्किल्स इम्प्रूव्ह होण्यास मदत होते. त्यानंतर हे जे एम्प्लॉईजना ट्रेनिंग दिली जाते त्यातला थर्ड ॲडव्हान्टेज आहे तो रिड्यूस्ड सुपरविजन. The trained employee is one who can perform with limited supervision. The trained employee is one who can perform with limited supervision. Both the employee and supervisor want less supervision, but greater independency is not possible unless the employee is adequately trained. So जे काही सुपरविजन केली जाते, आता एखादा वर्कर काम करत असेल किंवा अनेक वर्कर्स काम करीत असतील ऑर्गनायझेशनमध्ये, त्यांच्यावरती सुपरविजन करणे आवश्यक आहे. कारण की ते चांगल्या प्रकारे काम करतात की नाही, का एखादा वर्कर कमी काम करतो, एखादा वर्कर जास्त काम करतो किंवा एखादा वर्कर काम करण्याचे टाळतो, हे सर्व फाइंड आउट करण्यासाठी, त्याचबरोबर ते जे काही वर्करने प्रोडक्ट तयार केले असेल ते कशा प्रकारे त्याने तयार केले आहे, ह्याचे सर्व फाइंड आउट करण्यासाठी त्या ठिकाणी सुपरविजनची गरज असते. परंतु जर त्या एम्प्लॉईजना त्या कामाचे चांगल्या प्रकारचे ट्रेनिंग दिले तर त्या ठिकाणी सुपरविजनची गरज भासत नाही. जर तो व्यक्ती ट्रेन असेल, त्याला चांगल्या प्रकारचे ट्रेनिंग दिले असेल तर तो स्वतःच्या ह्याने काम करू शकतो. मग त्या ठिकाणी त्याला सुपरविजनची गरज नसते. त्या ठिकाणी सुपरविजन हे कमी प्रमाणात ठेवावे लागते. जे ट्रेन एम्प्लॉईज असतात ते लिमिटेड म्हणजेच कमीत कमी सुपरविजन खाली काम करू शकतात. हा ट्रेनिंग देण्याचा महत्त्वाचा ॲडव्हान्टेज आहे. कारण की जर सुपरविजन करायचे असेल तर त्या ठिकाणी एका व्यक्तीला नियुक्त करावा लागतो. मग ते नियुक्त करण्यासाठी देखील त्या ऑर्गनायझेशनला खर्च करावा लागतो. म्हणून
एम्प्लॉईजना ट्रेनिंग दिल्यामुळे काय होते, तर जे काही सुपरविजन केले जाते, ओके, ते पर्यवेक्षण केले जाते, ते पर्यवेक्षण करण्याची गरज त्या ठिकाणी भासत नाही किंवा ते कमी प्रमाणात त्या ठिकाणी ठेवावे लागते. परंतु यामध्ये जो काय एम्प्लॉय आहे तो एम्प्लॉय पूर्णपणे ट्रेन होत नाही तोपर्यंत, ओके, तो एम्प्लॉय पूर्णपणे ट्रेन होत नाही तोपर्यंत थोडेफार तरी सुपरविजनची गरज त्या ठिकाणी असते. त्याला पूर्ण ट्रेनिंग दिल्याशिवाय त्याला कोणत्याही प्रकारचे स्वातंत्र्य देता येत नाही, कारण की त्याच्या सेफ्टीचा देखील त्या ठिकाणी विचार करावा लागतो. त्याचबरोबर तो जे काही प्रोडक्ट तयार करणार आहे तो ते कशा प्रकारे तयार करतो, त्या ठिकाणी कोणत्या मेथड्स यूज करतो, ओके, त्या ठिकाणी स्वतःचं जे काही नॉलेज असेल, जे काही स्किल्स असतील, कशा प्रकारे यूज करतो हे त्या ठिकाणी पाहणे आवश्यक असते. म्हणून जर पूर्णपणे तो व्यक्ती ट्रेन झाला की त्या ठिकाणी कमी प्रमाणात सुपरविजनची गरज असते. यासाठी एम्प्लॉईजला ट्रेनिंग देणे गरजेचे आहे. त्यानंतरचा आणखीन एक महत्त्वाचा ॲडव्हान्टेज आहे या ट्रेनिंग देण्याचा, तो म्हणजे रिड्यूस्ड ॲक्सिडेंट्स. मोर ॲक्सिडेंट्स आर कॉज्ड बाय डेफिशियन्सीज इन पीपल दॅन बाय डेफिशियन्सीज इन इक्विपमेंट अँड वर्किंग कंडिशन्स. ओके, मोर ॲक्सिडेंट्स. आता ऑर्गनायझेशन म्हटली की त्या ठिकाणी अनेक एम्प्लॉईज एकत्र येऊन काम करतात, ओके, त्या ठिकाणी जे काही प्रोडक्ट आहे ते प्रोडक्ट तयार केले जाते. मग ते प्रोडक्ट बनवण्यासाठी अनेक वेगवेगळ्या मशिनरीज, टेक्नॉलॉजीज यूज केल्या जातात. मग त्या मशिनरीज या खूप अवजड, ओके, जड असतात. मग त्या योग्य त्या प्रकारे त्या एम्प्लॉईजना हँडल करता आले पाहिजे. मग ते हँडल कशा प्रकारे करायचे, ओके, ती जी काही मशिनरी असेल, ती जी काही टेक्नॉलॉजी असेल, ती कशा प्रकारे त्या ठिकाणी हँडल करायची याचे नॉलेज त्या एम्प्लॉईजला दिलेच पाहिजे. यासाठी एम्प्लॉईजना ट्रेनिंगची गरज असते. मोर ॲक्सिडेंट्स आर कॉज्ड बाय डेफिशियन्सीज इन पीपल. आता त्या ऑर्गनायझेशनमध्ये जर एखादा ॲक्सिडेंट झाला, ओके, अनेक ॲक्सिडेंट्स होत असतात. मग एखादा ॲक्सिडेंट झाला तर त्याचा परिणाम त्या वर्कर्सवरती होतो, त्या ऑर्गनायझेशन्सवरती, जी काही इक्विपमेंट असेल, जी काही वर्किंग कंडिशन्स असेल, अशा अनेक गोष्टींवरती त्याचा परिणाम होत असतो. मग प्रॉपर ट्रेनिंग इन बोथ जॉब स्किल्स अँड सेफ्टी ॲटिट्यूड्स शुड कॉन्ट्रीब्यूट टुवर्ड्स अ रिडक्शन इन द ॲक्सिडेंट रेट. मग त्या एम्प्लॉईजना ते जे काम करणार आहे त्याचे प्रॉपर ट्रेनिंग दिल्यामुळे त्याचे जे काही स्किल्स असतात ते स्किल्स इम्प्रूव्ह होतात, त्याचे नॉलेज वाढते, तो त्याच्या सेफ्टीचा विचार करतो, कारण की ती मशिनरी कशा प्रकारे हँडल केली पाहिजे, ते हँडल करताना स्वतःची सेफ्टी देखील कशा प्रकारे मेंटेन केली पाहिजे याचे नॉलेज देखील त्या ट्रेनिंग प्रोग्राममधून त्या एम्प्लॉईजना दिले जाते. आणि त्याच्यामुळे तो जो काही वर्कर काम करणार आहे तो काम करताना त्या ठिकाणी जे काही ॲक्सिडेंट होतात ते ॲक्सिडेंटचा जो रेट आहे तो कमी होत असतो. आणि हे सर्व फक्त एम्प्लॉईजला ट्रेनिंग देण्यामुळे होतो. ओके, एम्प्लॉईजना जे काही ट्रेनिंग दिली जाते त्याचे ॲडव्हान्टेजेस आपण या ठिकाणी डिस्कस करीत आहोत. त्याचे अनेक ॲडव्हान्टेजेस प्राप्त होतात. त्यामध्ये फर्स्ट ॲडव्हान्टेज आहे तो इन्क्रीज्ड प्रोडक्टिव्हिटी, सेकंड आहे हायटेन मोरल, थर्ड आहे रिड्यूस्ड सुपरविजन, देन रिड्यूस्ड ॲक्सिडेंट्स अँड लास्ट इज इन्क्रीज्ड ऑर्गनायझेशनल स्टॅबिलिटी. तर रिड्यूस्ड ॲक्सिडेंट्स हा देखील अत्यंत महत्त्वाचा असा ॲडव्हान्टेजेस त्या ऑर्गनायझेशनला प्राप्त होतो, कारण की ॲक्सिडेंट झाल्यानंतर अनेक त्याचा ॲक्सिडेंटचा परिणाम त्या ऑर्गनायझेशनवरती, त्या वर्कर्सवरती, जी काय वर्किंग कंडिशन्स असेल त्यावरती होत असतो. कारण की एखाद्या व्यक्तीचा तर ॲक्सिडेंट झाला मग त्याला किती प्रमाणात लागले आहे, ओके, किंवा जास्त लागले असेल किंवा कमी लागले असेल त्याचा परिणाम त्या वर्किंग कंडिशन्सवरती होत असतो. मग यासाठी जी काय इक्विपमेंट असेल, जी काही मशीन्स असेल ते हँडल कशी केली पाहिजे, ते हँडल करण्यासाठी जे काही नॉलेज आहे ते नॉलेज ते ट्रेनिंग प्रोग्राम्सद्वारे एम्प्लॉईजना दिले जाते. त्याचबरोबर त्याचे प्रॉपर ट्रेनिंग, जे काही जॉब असेल त्याची, त्याचबरोबर सेफ्टी ॲटिट्यूड्स यांचे ऑल प्रॉपर ट्रेनिंग ऑर्गनायझेशन एम्प्लॉईजना प्रोव्हाइड करण्याचे काम करते. आणि त्याच्यामधून जे ऑर्गनायझेशन म्हणजे ॲक्सिडेंट होतात तर ॲक्सिडेंट होण्याचे प्रमाण, त्याचा रेट या ठिकाणी कमी होत असतो. त्यानंतर ॲडव्हान्टेज आहे लास्ट, तो म्हणजे इन्क्रीज्ड ऑर्गनायझेशनल स्टॅबिलिटी. The outcomes of training help for organizational stability by enhancing organization's human capital. The outcomes of training help for organizational stability by enhancing organizational human capital. आता जे एम्प्लॉईज आहेत ज्यांना ट्रेनिंग देण्याचा आणखीन एक ॲडव्हान्टेज
असा मिळतो की जे काही ट्रेनिंग दिले जाते त्यामुळे त्या ऑर्गनायझेशनची स्टॅबिलिटी वाढवण्यासाठी मदत होते. मग ऑर्गनायझेशन स्टॅबिलिटी कशी वाढते, तर ती जी काही ऑर्गनायझेशन आहे त्या ऑर्गनायझेशन काही ह्युमन कॅपिटल आहे, ते ह्युमन कॅपिटल त्या ठिकाणी इन्क्रीज झाल्यामुळे ह्युमन कॅपिटल वाढल्यामुळे त्या ऑर्गनायझेशन स्टॅबिलिटी, त्या ऑर्गनायझेशनची इफेक्टिव्हनेस टिकवून ठेवण्यासाठी हे ओन्ली एम्प्लॉईज हेल्प करतात. मग अशा एम्प्लॉईजना त्यांची डेव्हलपमेंट करणे आवश्यक असते. मग डेव्हलपमेंट कशी होणार आहे, तर त्यांना ते जे काम करणार त्याचे ऑल परफॉर्मन्स चांगला व्हावा यासाठी त्यांना त्यांचे नॉलेज अँड स्किल्सची जे काही नॉलेज आहे ते देण्यासाठी, त्यांचे स्किल्स इम्प्रूव्ह करण्यासाठी वेगवेगळे ट्रेनिंग त्या ऑर्गनायझेशनला दिले जातात आणि त्याच्यामधून ती जी काही स्टॅबिलिटी आहे ऑर्गनायझेशनची डेव्हलप होऊ शकते. त्यानंतर द ॲबिलिटी ऑफ ॲन ऑर्गनायझेशन टू सस्टेन इट्स इफेक्टिव्हनेस डिस्पाईट द लॉस ऑफ की पर्सनल अँड कॅन बी डेव्हलप ओनली थ्रू क्रिएशन ऑफ रिझर्वायर ऑफ एम्प्लॉईज अँड फ्लेक्सिबिलिटी. Flexibility, the ability to adjust to short-run variations in the volume of work requires personnel with the multiple skills to permit their transfer to jobs where the demand is highest. आता फ्लेक्सिबिलिटी आणि द ॲबिलिटी टू ॲडजस्ट द शॉर्ट रन व्हेरिएशन्स. द शॉर्ट रन म्हणजे अल्पकालीनमध्ये जे काही व्हेरिएशन्स आहेत, जे काही फरक आहे, जो समायोजित करण्याची जी काही क्षमता आहे ज्या कर्मचाऱ्यांकडे असते. ओके, एखादा कर्मचारी तो चांगल्या प्रकारे काम करत असणार, त्याच्याकडे फ्लेक्सिबिलिटी असेल किंवा शॉर्ट रनमध्ये तो कोणत्याही ह्याच्यामध्ये स्वतः मिक्स होत असेल, त्याच्याकडे त्याची क्षमता असेल, तर त्या जे एम्प्लॉईजना मल्टिपल स्किल्स आहेत, म्हणजे तो एका वेळी अनेक काम करू शकत असेल, तर तो व्यक्ती चांगल्या प्रकारे परफॉर्मन्स करणार आहे. मग त्याला मल्टिपल काम करता यावे, त्याचे नॉलेज इम्प्रूव्ह व्हावे. त्याचबरोबर जर ऑर्गनायझेशनमध्ये काही सिच्युएशन्स क्रिएट झाल्या, ओके, डिफिकल्ट सिच्युएशन्स क्रिएट झाल्या, तर त्याने त्याच्यामध्ये लवकरात लवकर मिक्स व्हावे. जे काही सिच्युएशन क्रिएट झाली असेल त्याला फेस करता यावे. जे काही चेंजेस असतील तो बदल स्वतःहून लवकरात लवकर त्याच्यामध्ये मिक्स व्हावा, तो बदल त्याने अडॉप्ट करावा. यासाठी त्या एम्प्लॉईजला ट्रेनिंग देणे आवश्यक आहे. आणि त्यांना ज्या ठिकाणी जी काही जॉब्स आहेत त्या जॉबची डिमांड जास्त असेल अशा ठिकाणी ट्रान्सफर करण्याचे देखील काय होते, त्यांना परवानगीही मिळत असते. म्हणून एम्प्लॉईजना ट्रेनिंग का दिली जाते, तर एम्प्लॉईजने चांगला परफॉर्मन्स करावा, त्या ऑर्गनायझेशनची प्रोडक्टिव्हिटी इन्क्रीज व्हावी, त्याने स्वतःच्या सेफ्टी, सुरक्षितता चांगल्या प्रकारे मेंटेन करून त्याने काम करावे. त्यानंतर जे काही कस्टमर्स आहेत त्या कस्टमर्सना क्वालिटेटिव्ह प्रोडक्ट किंवा सर्व्हिसेस प्रोव्हाइड करण्यासाठी एम्प्लॉईजना ट्रेनिंग देणे गरजेचे असते. आणि असे एम्प्लॉईजना ट्रेनिंग देण्यासाठी ऑर्गनायझेशन अतोनात प्रयत्न करीत असते. मग त्यासाठी वेगवेगळ्या मेथड्स यूज करते. मग अशा मेथड्सचा वापर करून त्या एम्प्लॉईजना ट्रेनिंग टाईम टू टाईम दिले जाते आणि त्याच्यामधून ते एम्प्लॉईजना ते जे काही काम करणार त्यांचे नॉलेज प्राप्त होते. त्या ठिकाणी कोणत्या मेथड्स यूज केल्या पाहिजे ते त्यांना समजते. स्वतःची सेफ्टी कशी त्यांनी त्या ठिकाणी मेंटेन केली पाहिजे. त्या ठिकाणी ऑर्गनायझेशनमध्ये काम करताना जे काही ॲक्सिडेंट होतात ते ॲक्सिडेंट रिड्यूस करण्यासाठी, तो ॲक्सिडेंट रेट कमी करण्यासाठी एम्प्लॉईजना ट्रेनिंग देणे आवश्यक असते. आणि त्याचे अनेक ॲडव्हान्टेजेस हे त्या ऑर्गनायझेशनला प्राप्त होत असतात. त्यामधील फर्स्ट ॲडव्हान्टेज आहे तो इन्क्रीज्ड प्रोडक्टिव्हिटी. जी काही ऑर्गनायझेशन आहे त्या ऑर्गनायझेशनची उत्पादन क्षमताही इन्क्रीज होत असते. त्यानंतर त्या ऑर्गनायझेशनचे काही एम्प्लॉईज आहेत त्या एम्प्लॉईजचे मोरल, त्यांचे मनोबल देखील त्या ठिकाणी वाढत असते. त्यानंतर एम्प्लॉई ज्या ठिकाणी काम करतो त्या ठिकाणी काम करत असताना जी सुपरविजनची आवश्यकता असते त्या ठिकाणी ती सुपरविजन देखील रिड्यूस होत असते. त्याचबरोबर त्यानंतर जी काही ऑर्गनायझेशन आहे त्या ऑर्गनायझेशन स्टॅबिलिटी इन्क्रीज करण्यासाठी देखील या एम्प्लॉईजना ट्रेनिंग देणे गरजेचे असते. हा देखील ॲडव्हान्टेजेस फक्त ट्रेनिंगमुळे त्या ऑर्गनायझेशनला प्राप्त होतो. कारण की जर ते वर्कर्स चांगल्या प्रकारे काम करीत असतील, चांगल्या प्रकारचे प्रोडक्ट किंवा सर्व्हिसेस तयार करीत असतील तर कस्टमर्स हे हॅपी होणार आहेत. त्या ऑर्गनायझेशन जे काही प्रोडक्ट त्यांनी तयार केले आहे त्या प्रोडक्टची डिमांड वाढणार आहे. मग डिमांड वाढल्यानंतर जी काही प्रोडक्ट किंवा सर्व्हिसेस त्यांनी तयार केली असेल ते जास्त प्रमाणात काय होणार आहे, त्यांचे त्या ठिकाणी विकले जाणार आहे. मग त्याच्यामधून त्या ऑर्गनायझेशनला जास्त मोठ्या प्रमाणात प्रॉफिट मिळणार.
असे अनेक बेनिफिट्स फक्त त्या एम्प्लॉईजला ट्रेनिंग दिल्यामुळे मिळत असतात आणि त्याच्यामधून ती ऑर्गनायझ जे काय आहे ते स्टेबल होण्यासाठी देखील त्याचा या ठिकाणी मदत होत असते. मग असे अनेक ॲडव्हान्टेजेस फक्त एम्प्लॉईजना ट्रेनिंग दिल्यामुळे ऑर्गनायझेशनला प्राप्त होतात. ते आज आपण या ठिकाणी डिस्कस केले आहे की एम्प्लॉईजना ट्रेनिंग देणे का गरजेचे आहे हे आपण प्रिव्हियस लेक्चर्समध्ये ऑलरेडी पाहिले आहे. मग एम्प्लॉईजना ट्रेनिंग दिल्यामुळे कोणते ॲडव्हान्टेजेस प्राप्त होतात, ते ॲडव्हान्टेजेस कोणते आहेत? तर फर्स्ट आहे इन्क्रीज्ड प्रोडक्टिव्हिटी, सेकंड आहे हायटेन मोरल, थर्ड आहे रिड्यूस्ड सुपरविजन, नेक्स्ट इज रिड्यूस्ड ॲक्सिडेंट्स अँड लास्ट इज इन्क्रीज्ड ऑर्गनायझेशनल स्टॅबिलिटी. असे अनेक ॲडव्हान्टेजेस फक्त आणि फक्त एम्प्लॉईजना ट्रेनिंग दिल्यामुळे प्राप्त होत असतात. ओके, थँक्यू.